गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी दर्शना घाडगे. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला माझं संडे मॉर्निंग रुटीन शेअर करते. ते मी माझी कामं सगळी उरकून घेतली सकाळी आणि एक निवांत सकाळ होती. काही कुठे जाण्याची गडबड नाही आहे, निवांत सगळी आपापली कामं करा. त्यानंतर मी नाश्ता बनवला होता, मॅगी मी रोज नाही बनवत, पण त्याला आज खायची होती म्हणून मी त्याच्यासाठी बनवली होती. त्याला खूप आवडते, कधीतरी चालून जाते. आणि मॅगी इतकी आवडते की काय त्या मॅगीमध्ये असते त्यांनाच माहिती. खूप प्रचंड मॅगी आवडते, आवडीने खातात. त्यांना खा बोलायलासुद्धा लागत नाही, इतकं आवडीने मॅगी खाणं चालू असतं. त्यानंतर मी नाश्ता करून घेतला आणि मॅगीमध्ये असं काही मसाला असतो जे तूप सकट खरवडून खायचं. मुलांना इतकं ती प्रचंड मॅगी आवडते. दुसरा कोणता पदार्थ दिला तर इतक्या आवडीने ते कधीच खात नाहीत. त्यानंतर मी लंच बनवते. आज तनिषचे पप्पा बाहेर गेले होते, त्यामुळे मी शॉर्टकटमध्ये राईस बनवायचा विचार केला. एक फ्राईड राईस बनवला आहे मी. तर चला बघूया मी कसा बनवला आहे. मी लसूण, अद्रक आणि कांदा चॉप करून टाकला आहे. त्याच्यानंतर शिमला मिर्च, कोबी असं सगळं टाकलं आहे. सगळे चायनीजचे मसाले टाकलेत आणि त्याच्यामध्ये एक फ्राईड करून टाकला आहे आणि राईस टाकला आहे शिजवलेला. खूप छान झाला होता भात. असं थोडंसं शॉर्टकटमध्ये काहीतरी करून स्वतःला वेळ देता येतो, स्वतःसाठी टाईम स्पेंड करता येतो, वेगळं काहीतरी करता येतं, म्हणून मी असं शॉर्टकट केलं होतं रेसिपी. तर तुम्ही पण माझ्याशी असं रिलेट करत असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक द्या. त्याच्यानंतर मी तनिषने आणि मी मिळून दोघांनी लंच केला आणि खूप निवांत असा संडे होता माझा आजचा. तर त्याच्यानंतर आम्ही दोघांनी मिळून खूप छान टाईम स्पेंड केला. त्याची मस्ती, त्याचं बडबड वगैरे इतकी चालू असते. मी असल्यावर जेवढा तो त्याच्या पप्पांशी बोलत एवढा माझ्याशी त्याच्या गप्पा चालू असतात. आणि मस्ती तर काय लेवलची असते तुम्हीच बघा. खूप मस्ती करतो, त्याला मस्ती करायला खूप आवडते आणि छान वाटतं त्याला पण असं मम्मासोबत वेळ घालून मस्ती वगैरे करायला. तेवढंच त्यांचं माइंड एकदम रिलॅक्स असतं. आणि इथे मी पपई आणली होती, गोड होती खूपच आणि छान झाले. आणि त्याची माझ्या बाजूलाच त्याचं बसून वेगळं काहीतरी काम चालू होतं. तुम्ही बघू शकता, मी त्याला माती दिली होती त्याच्यामधले दगड वेगळे करायला आणि ती बारीक करायला, तर तो करत होता. आणि असं वेगळं काहीतरी मोबाईल देण्यापेक्षा वेगळं काहीतरी छोटी मोठी कामं त्यांना लावली तर ते त्याच्यात रमून जातात आणि आवडीने करतात. तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि अजून असे व्हिडिओज बघायला तुम्हाला मिळतील. आणि चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.